आमदार बाबाजानी दुर्राणी मित्रमंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी लागले विधानसभेच्या तयारीला। आमदार बाबाजानी दुर्राणी मित्रमंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते मोहम्मद वाहिद खान यांच्या कार्यकर्त्यांना जोडण्याच्या प्रयत्नांना मिळत आहे यश। पाथरी शहरात सर्वच पक्षाचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहे। त्यातच आमदार बाबाजानी दुर्राणी व मित्रमंडळाचे कार्यकर्ते सुद्धा जोमाने काम करताना दिसत आहेत। गावोगावी वस्त्या टंडे व घरोघरी भेट देत लोकांच्या समस्या अडीअडचणी व प्रश्न जाणून घेताना आमदार बाबाजानी दुर्राणी मित्रमंडळाचे कार्यकर्ते दिसत आहे। आमदार बाबाजानी दुर्राणी व जुनेद खान दुर्राणी यांना धडाडीचा कार्यकर्ता म्हणून मोहम्मद वाहिद खान हे लाभलेले आहेत। मोहम्मद वाहिद खान यांच्या प्रयत्नाने पाथरी तालुक्यातील पोहेटाकडी तांडा, रेणापूर तांडा व बाबुलताड तांडा येथील लोकांच्या समस्या अडीअडचणी जाणून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम युवा नेते जुनेद खान दुर्राणी यांनी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले। रेणापूर तांडा येथे रस्त्याचा प्रश्न गंभीर असल्याने व बाबुलताड तांडा येथे रस्ता व लाईटचा प्रश्न व अनेक समस्या लोकांनी जुनेद खान दुर्राणी यांच्यासमोर मांडल्या। तर जुनेद खान दुर्राणी यांनी सर्व विकास कामे पूर्ण होतील असे आश्वासन देत लोकांना आमदार बाबाजानी दुर्राणी यांना विधानसभेत निवडून देऊन पाथरी मतदारसंघाचा विकास करण्याची संधी द्यावी असे सांगितले। यावेळी तिन्ही तांड्यातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी आमदार बाबाजानी दुर्राणी यांना एकमताने मते देण्याचे वचन दिले। वाहिद खान यांच्या प्रयत्नाने तिन्ही तांड्याचे लोकांनी जुनेद खान दुर्राणी यांचे स्वागत व सत्कार केले। तर जुनेद खान यांनी मोहम्मद वाहिद खान यांचे काम पाहता कौतुक केले। मोहम्मद वाहिद खान यांनी 15 ते 20 दिवसात आमदार बाबाजानी दुर्राणी मित्रमंडळात प्रवेश करा हजारो कार्यकर्त्यांना जोडण्याचं काम केलं आहे, म्हणून आज त्यांची धडाडीचा कार्यकर्ता म्हणून आगळी वेगळी ओळख निर्माण झाली आहे। पाहूया एक खास रिपोर्ट। लोकशाहीमध्ये आणि माणुसकीच्या सर्वात मोठा धर्म आहे की बाबा एकेका माणसाला सर्वांना त्या ठिकाणी न्याय भेटला पाहिजे, त्यांच्या मान सन्मान। पण त्यांना नाही जरी दिलं मी तुम्हाला शब्द देतो, तुम्हाला मी मान सन्मान न्याय तुमचे प्रश्न सोडवण्याचे नक्कीच मी प्रामाणिक तुम्हाला प्रयत्न करेन। आणि तुम्ही मला काय करा, आधी तुम्ही मला बघा की हे पोरग कामाचे आहे का नाही। तुम्हाला वाटत असेल की बाबा जुनेद भाई आपले कामाचे पोरग आहे, छान काम करते, तर माझ्यासोबत राहा। तुम्हाला वाटत असेल की हे दुसऱ्या नेत्यांसारखं आम्हाला चॉकलेट द्यायले, तर अजिबात माझ्यासोबत तुम्ही राहू नका। तुम्ही या, नक्कीच तुमचे प्रामाणिक प्रश्न सोडवण्याचे आम्ही प्रयत्न करू। आणि भविष्यात जे आहे, आजच नाही, मी तुमच्यासोबत आता या ठिकाणी राहायला आलेलो आहे, तुमच्यासोबत तुमच्या सुखदुःखात सहभागी होण्यासाठी या ठिकाणी आलो आहे। मला फक्त निवडणुकीपुरतं या ठिकाणी मी आलेलो नाही, मला जेवढा माझ्या आयुष्य आहे, जेवढापर्यंत माझा श्वास आहे, तेवढापर्यंत मी आपल्यासाठी आपल्या हक्कावर राहील घेतो आणि रजा घेतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। लय आभार आहे भैया इतके लांब रोग, इतके चिखलामध्ये इतके आपल्यासाठी इथरोक टाइम काढून आले। आजपर्यंत कोण आला मला सांगा पाणी, आणि कोणी आपले प्रश्न कोणी मिटविले का आजपर्यंत? असं येऊन कोणी विचारलं का आपल्याला इथं? गावातले गावात निपटे तिकडे तिकडे आजपासून भैया हे पण म्हणले की जे काय प्रश्न असतील तुम्हाला जे मान सन्मान आहे ते समजा तुम्हाला भेटल। जुनेद भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जुनेद भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जुनेद भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।